हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रामटेक दौऱ्यावर। रामटेकचे शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मोदींची जाहीर सभा। सांगलीमधील काँग्रेस नेत्यांची आज बैठकीनंतर विश्वजित कदम, विशाल पाटलांसह इतरही नेते भूमिका स्पष्ट करणार। सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्यानं काँग्रेसचे नेते नाराज। मुख्यमंत्री शिंदे नागपुरात। बैठकीनंतर शिंदे पंतप्रधान मोदींच्या सभेला उपस्थित राहणार। मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मोदींच्या सभास्थळाची पाहणी। मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी महायुतीला पाठिंबा। राज ठाकरेंकडून जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। ज्या भाषणामध्ये राजकीय व्याभिचाराला मान्यता न देण्याचं आवाहन, त्याच भाषणामध्ये बिनशर्त पाठिंबा कसा? अंजली दमानिया यांची राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका। मनसेचा महायुतीतला समावेश चिन्हामुळे रखडला। मनसेला कमळावर लढण्याची ऑफर होती, मात्र राज ठाकरेंनी चिन्हाची ऑफर नाकारली। मनसेला विधान परिषद आणि राज्यसभेची देखील ऑफर होती, मात्र राज ठाकरेंनी दोन्ही ऑफर नाकारल्याची माहिती। मनसे लोकसभा लढणार नाही, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा। राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। शिंदे फडणवीस म्हणाले, आपण एकत्र यायला हवं, तेव्हा मीच अमित शहांना फोन करून भेटायचं असं सांगितलं। अमित शहांच्या भेटीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून मोदींवर टीका केली नाही, स्वार्थासाठी नाही तर भूमिका पटली नाही म्हणून विरोध केला। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंनाही टोला। 1980 साली बाळासाहेब ठाकरे देखील इंदिरा गांधींना भेटायला दिल्लीला गेले होते। दिल्लीमध्ये जाऊन भेट घेण्यात कमीपणा का? दिल्ली वारीवर राज ठाकरेंचं वक्तव्य। शिवसेनेचं प्रमुख व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो। शिवसेनेचे प्रमुख होण्याच्या चर्चांवर राज ठाकरेंचं वक्तव्य। राज्यासह देशामध्ये क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा। स्थानिक पातळीवर औषधं खरेदी करण्याच्या राज्य सरकारच्या सूचना। पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान 3 महिने लागणार। गुढीपाडव्यानिमित्तानं सोनं, घर, वाहन खरेदीसाठी मोठी वाढ। मुंबई आणि उपनगरांमध्ये एप्रिलच्या केवळ 8 दिवसात 2837 घरांची विक्री। नागपूरसह विदर्भाच्या काही भागामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस, तर काही भागामध्ये गारपीट झाल्यानं भाजीपाला आणि फळपिकांचं मोठं नुकसान। पुढील 3 ते 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। नाशिकमधल्या 15 बाजार समित्यांमध्ये 11 दिवसांपासून कांदा लिलाव बंदच। हमाल, मापाडी आणि व्यापाऱ्यांच्या वादावर तोडगा न निघाल्यानं लिलाव बंद। एक्सप्रेसवेवरील पुण्याकडे जाणारा रस्ता आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद। चिखले पुलाचं लोखंडी गर्डर बसवण्यात येणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।